नमस्कार, माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत कटोरी ब्लाऊज कसा शिवायचा ते. तर मी सगळे ब्लाऊजचे पार्ट जे आहे ते मी अस्तरला जॉईंट करून घेतलेले आहे. अगोदरच मी जॉईंट करून घेतले होते असे अस्तरला. हे बघा, कटोरी आणि मुंड्याचा भाग, ही क्रॉसपट्टी आणि ही बाही आणि ही गळ्याची पट्टी पण मी क्रॉसमध्ये 1.5 इंचाची पट्टी काढून ती पण मी जॉईंट करून घेतलेली आहे. आता ब्लाऊज कसा शिवायचा ते आपण बघणार आहोत. पहिलं मी आता मागचा पाठीचा भाग शिवून घेत आहे. त्याच्यामुळं काय होतं, स्टेप बाय स्टेप शिवल्यानंतर आहे ना ब्लाऊज पण लवकर होतो, वेळ पण जास्त लागत नाही. हे बघा, मी पाठीवरचे टक्स अगोदर मारून घेते. हे बघा, असे दोन्ही साईडने मी पाठीवरचे टक्स मारून घेते. लगेच खाली कमरेची पट्टी पण लावून घेते. खालची कमरेची पट्टी पण शिवून घ्यायची. लगेच वरतून त्याला एक दाब टीप द्यायची, कारण की मग ते व्यवस्थित फोल्ड होतं. हे बघा, असं व्यवस्थित फोल्ड होतं. असं फोल्ड करून त्याच्यावरती टीप मारून घ्यायची आहे. तुम्हाला हात शिलाई करायची असली तर तुम्ही हात शिलाई पण करू शकता, पण मी हात शिलाई नाही करणार आहे. त्याच्यामुळे मी ती पट्टी फोल्ड करून घेतली आहे आणि त्याला वरतून अजून एक दाब टीप मारते मी. हे बघा, आपला पाठीचा भाग आता झाला आहे. ही आता मी कटोरी घेतली आहे. आता कटोरीचा टक्स मारून घ्यायचा आहे आपल्याला. टक्ससाठी हे बघा, मी माप घेऊन घेते 2 इंच आणि टक्स मी 3 इंच घेते. हा म्हणजे मोठी कटोरीचा भाग मोठा असल्यामुळे 3 इंचाचा टक्स आहे हा, नाहीतर नॉर्मली हा 2.5 इंचाचा असतो. टक्स मारल्यानंतर ते उरलेला कपडा आहे तो मी कट करून घेते. असे दोन्ही साईडच्या कटोरीचे मी टक्स मारून घेते. जे अशा प्रकारे शिवलं ना तर म्हणजे वेळ पण कमी लागतो. आता मुंड्याचा भाग आहे, ती कटोरी याला अशी जॉईंट करून घ्यायची. पण लक्षात ठेवायचं, काही वेळेस काय होतं, म्हणजे आता अस्तर असल्यामुळं अस्तर नसलं ना तर मग खूप प्रॉब्लेम येतो. दोन्ही साईड एकाच साईडच्या होऊन जातात. मी बघ, क्रॉसपट्टी पण अगोदर जॉईंट करून घेतली होती. आता क्रॉसपट्टी याला हे करून घ्यायची आहे. अशा प्रकारे क्रॉसपट्टी पण जॉईंट करायची आणि वरतून एक त्याला दाब टीप मारायची. आता इकडच्या साईडनं मी लगेच आयपट्टी पण लावून घेणार आहे. त्याच्यामुळे मी हा अस्तरचाच कपडा आहे, डबल घेतलेला आहे, फोल्ड आहे तो कपडा. आणि असं खालच्या साईडनं कपडा ठेवायचा. वरतून एक अशी त्याला दाब टीप मारायची, असं फोल्ड करून. आता याला आय करायचे. मी मशीनवरच आय करते. अशा प्रकारे मशीनवरतीच 5 आय करून घ्यायचे. मोठं जर ब्लाऊज असलं तर 6 पण करावं लागते. हा 36 छाती साईजचा ब्लाऊज आहे. उरलेला कपडा आहे तो असा मध्ये फोल्ड करून घ्यायचा, म्हणजे फिनिशिंग पण व्यवस्थित येते. खालच्या साईडनं अशी दाबटीप मारून घ्यायची परत क्रॉसपट्टीला. हा बघा, हा आपला एक भाग जोडून झाला आहे. हा दुसरा भाग जोडतोय आता आपण. आता हुकच्या साईडचं जोडायचं आहे. याला पण तसंच करायचं, कटोरी जोडून घ्यायची आहे. व्यवस्थित जोडायचं आहे, लई खेचायचं पण नाही. व्यवस्थित मापाचे कट केल्यानंतर बरोबर ते कपडा पुरतो. डबल एक टिप मारते मी त्याच्यावरनं. आणि आता याला क्रॉसपट्टी जॉईंट करते. अशी व्यवस्थित क्रॉसपट्टी जॉईंट करून घ्यायची आहे.
तर याच्यावरतून पण मी एक दाबटीप मारते. दाबटीप मारल्यामुळं काय होतं आहे, फिनिशिंग पण व्यवस्थित येते. आणि हा जो कपडा आहे ना, ऑर्गेन्झा कपडा आहे, त्याच्यामुळं तो असा थोडासा फुगल्यासारखा वाटतो आहे. आता इकडच्या साईडनं हुकपट्टी लावून घ्यायची, थोडीशी पट्टी खालच्या साईडनं फोल्ड करायची, जे एक्स्ट्रा आहे ते कट करून घ्यायचं. याला पण अशी वरतून एक दाबटीप मारायची आणि ती पट्टी पूर्ण खाली फोल्ड करून द्यायची आणि वरतून एक अशी टीप मारायची त्याला. झालं. एक्स्ट्रा दोरे वगैरे असले ते कट करून टाकायचे. आता दोन्ही पण आपली हुकपट्टी आणि आयपट्टी बरोबर झाली पाहिजे, नाही जर आपण नाही व्यवस्थित माप बघितलं तर मग हुक खालीवर होतात. हे बघा थोडंसं खालीवर आहे, त्याच्यामुळे मी अशी कट करून घेते आणि थोडासा असा गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे. हुकच्या पट्टीनं आणि आईच्या पट्टीनं मग ते खालीवर होतातच त्या पट्ट्या, फक्त शिवताना ते लक्षात ठेवायचं. आता मी पाठीचा भाग घेतला आहे ना, आता त्याला हे जॉईंट करून घ्यायचं आहे. बरोबर असं ठेवायचं, म्हणजे आपल्या पण लगेच लक्षात येतं ठेवल्यामुळं कोणचा भाग कुठं जोडायचा तो. हे बघा पाठीचा जो मध्ये आहे तिथून बघायचा आपल्याला कपडा कुठं एक्स्ट्रा जर होत असेल तर तो कपडा कट करून टाकायचा आहे. व्यवस्थित शोल्डर ते बघायची आहे, मुंड्याचा आकार पण व्यवस्थित येतोय का तो बघायचा आहे. अगोदर ते जॉईंट करण्याच्या अगोदर बघायचं. हे बघा एक्स्ट्रा जो कपडा आहे ते मी कट करून घेते. इथं पण थोडंसं खालीवर वाटतं आहे, तो पण मी कट करून घेते. शोल्डरला पण थोडंसं एक्स्ट्रा वाटलं, मी ते पण कट करून घेतलं. आता हे असे शोल्डर जॉईंट करून घ्यायचे. इकडच्या साईडनं पण तसंच करायचं आहे. एक्स्ट्रा असेल तर शिवण्यामध्ये थोडंसं कमी जास्त होतंच आहे, ते कट करून घ्यायचं. किंवा आपल्याकडून कट करण्यामध्ये पण थोडंसं एक्स्ट्रा होतं कधी. पण ब्लाऊज शिवताना ते लक्षात ठेवायचं, कधी बी एक्स्ट्राच कपडा कट करायचा, पण कमी नाही करायचा. हे बघा आता व्यवस्थित हे झालं आहे. मुंड्याचा आकार पण आपला व्यवस्थित आला आहे, दोन्ही साईडनं व्यवस्थित आकार आला. आता आपल्याला काय करायचं आहे, आता गळ्याची आपण पायपिंग करणार आहोत. गळ्याची पायपिंग करता वेळेस काय करायचं, हुकच्या पट्टीकडनं सुरुवात करायची. थोडीशी हे आहे ना, थोडीशी पायपिंगची पट्टी थोडीशी समोर सोडायची आणि अशा प्रकारे ती जॉईंट करून घ्यायची. मी अशा प्रकारे पायपिंग करते. प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी आहे, पण मला ही सोपी वाटते आहे आणि फिनिशिंग पण एकदम व्यवस्थित येते आहे. नवीन शिकणाऱ्यासाठी तर खूप छान आहे. हे बघा परत असं मी फोल्ड मारून घेते त्याला एक, आणि असं फोल्ड मारून वरतून टिप मारायची. जवळ नाही मारायची, थोडी दुरून मारायची. एकदम व्यवस्थित टिप मारून घ्यायची, म्हणजे असं खालीवर पण नाही झालं पाहिजे ते. हे बघा व्यवस्थित हे झालं आहे. आता पायपिंग करायची. ते समोर सोडलेला कपडा असा फोल्ड करायचा, फोल्ड करून मध्ये टाकून तो कपडा वरतून आपल्याला अशा प्रकारे टिप मारायची आहे. आपली पायपिंग पण एकदम व्यवस्थित गोल येते आहे. नुसतं थोडा थोडा कपडा असा मध्ये टाकत जायचा, म्हणजे पायपिंगला फिनिशिंग पण एकदम व्यवस्थित येते आणि एकसारखी पायपिंग येते. या प्रकारे जर का आपण पायपिंग केली तर. इकडच्या साईडनं पण आपण थोडा कपडा ठेवला होता, तो पण तसंच मध्ये फोल्ड करून घ्यायचा. बरं आपली पायपिंग आता करून झालेली आहे. आता आपल्याला काय करायचं, आता बाई जोडायची आहे.
बाई जोडताना हे बघा असं ठेवायचं हे ब्लाऊज आणि बाईचं पण बघायचं बघा. तेव्हा मी मध्ये काढून घेतलेला आहे बाईचा. तिथं 1 इंचाचा आपण आकार दिलेला आहे मागचा आणि पुढचा. त्याच्यामुळे पुढचा आकार हा खोल जो आकार असतो तो पुढच्या साईडनं आला पाहिजे. खोल आकार हा पुढच्या साईडचा असतो. इकडच्या साईडनं अशी मी अर्धी बाई जोडून घेतली आणि नंतर त्याला पलट करून आता इकडच्या साईडनं अर्धी बाई जोडून घेते. परत त्याच्यावरती अजून एक टिप मारते, 2 टिपा मारते मी, म्हणजे व्यवस्थित हे होऊन जातं 2 टिपा मारल्यानंतर. हे बघा आता हे सुईच्या साईडनंच मी याला काय करते, शिवून घेते असं. नंतर आपल्याला मग फिटिंग करायची आहे. असं सुईच्या साईडनं शिवून घेतल्यानं कसं फिनिशिंग एकदम व्यवस्थित येते. इकडच्या साईडनं पण तशीच बाई जोडायची आहे. जो खोल भाग असतो ना तो कटोरीच्या साईडनं जोडायचा आहे. जोडताना तेवढं लक्षात ठेवायचं, नाही तर काय होतं मागं पुढं होतात. समोरचा भाग मागं होतो, मागचा पुढं होतो. त्याच्यामुळे ते लक्षात ठेवायचं. जो खोल भाग असतो ना तो आपल्याला समोरच्या साईडनं कटोरीच्या साईडनं जोडवायचा आहे. याला पण मी अशा 2 टिपा मारून घेते. आता हे असं जॉईंट करून याला पण सरळ साईडनंच फिटिंगसाठी अशी टिप मारून घेते मी. म्हणजे काय होतं आतल्या साईडनं पण एकदम व्यवस्थित फिनिशिंग वाटते. आता मी ब्लाऊज पूर्ण असा हे करून घेते, उलटं करून घेते त्याला. आता आपण याची फिटिंग करणार आहोत. आता आपला कमरेचा घेर जो आहे तर मग ते 8.5 वरती मी हे केलं. 8.5 आहे आणि बाईचा 6.5 आहे. कधी अशी फिटिंग क्रॉसमध्ये अशी सरळच करायची. हे बघा असं एकदम व्यवस्थित, म्हणजे फिटिंग खूप छान बसतं असं ब्लाऊज. अशी सरळ फिटिंग जर केली तर मी त्याच्यावर पण व्हिडिओ बनवणार आहे, सरळ फिटिंग कशी करायची ते. हे बघा अशी फिटिंग करून घ्यायची, म्हणजे फिनिशिंग पण एकदम व्यवस्थित येते. म्हणजे आतल्या साईडनं पण असे धागे वगैरे निघत नाही आणि दिसत पण नाही. दिसायला पण ब्लाऊज छान दिसतो. ब्लाऊज शिवताना जेवढी आपल्याला फिनिशिंग करता येईल तेवढी फिनिशिंग करायची. हे बघा अशी एकदम व्यवस्थित झाली आहे आपली आता ब्लाऊजची फिटिंग. हे बघा एकदम सरळ टीप आली आहे. आणि हा बघा याच्यामधला आपला भाग बघा, एकावर एक बाईची टीप बघा एकदम सरळ एका रेषेमध्ये आलेली आहे. कसा वाटला आपला कटोरी जोडण्याचा व्हिडिओ? थँक्यू, धन्यवाद.